मतमोजणी जी आहे त्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे। दरम्यान मनमाडमध्ये मतमोजणी केंद्रावर एक गोष्ट घडली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मोबाईल घेऊन जाण्यास आक्षेप घेण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण नाईक यांनी हा आक्षेप घेतलाय। मोबाईलवरून ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होण्याची भीती व्यक्त होतीये। निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदागीर यांना जाब विचारण्यात आलाय। जॅमर लावला तर मोबाईलची गरज काय असा जाब विचारण्यात आलाय। आणि जर आक्षेप असेल तर मोबाईल मतमोजणी केंद्रामध्ये नेणार नाही अशी भूमिका किंवा असा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय। तर राज्यामध्ये आज सगळ्यांना वेध लागले ते नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालांचे। अर्ध्या तासाची केवळ प्रतीक्षा, अर्ध्या तासानंतर हे निकाल समोर येतील। राज्यामध्ये आज 286 नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल लागतोय। थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल। 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान झालं। हे एक प्रकारे पहिल्या टप्प्याचं मतदान झालं। पण 23 नगर परिषद आणि पंचायती अशा होत्या की ज्यांच्या निवडणुका मतदानाच्या अगदी आदल्याच दिवशी पुढे ढकलल्या गेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं, आणि त्यानुसार त्यांच्यासाठी 20 डिसेंबरची तारीख निश्चित झाली, म्हणजे कालची। काल या उर्वरित नगरपालिका पंचायतींसाठी मतदान पार पडलं आणि या सगळ्यांची एकत्रित मतमोजणी होणार आहे। 42 नगरपंचायतींपैकी अनगर आणि दोंडाईचा इथे सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपनं जिंकल्यात, बिनविरोध झाल्यात या दोनही नगरपंचायती। आणि अर्थातच आपण म्हणतोय की जवळपास अर्धा तास बाकी आहे आणि अर्थातच आपले सगळे रिपोर्टर देखील आता सज्ज आहेत। आपण त्यांच्याकडनं आता अपडेट जाणून घेणार आहोत। विविध रिपोर्टर्स आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्याबद्दलची ताजी अपडेट आपण जाणून घेऊया। ज्ञानदा, आपल्यासोबत नाशिक परिसरातनं मुकुल कुलकर्णी आहेत, सांगोल्यामधनं सुनील दिवाण आहेत, अभिषेक मुठाळे, अभिषेक कणकवली आणि कोकणातले अपडेट आपल्याला देईल मिकी घई। पुणे आणि आसपासच्या परिसराचे, बारामती, दौंड या सगळ्या परिसराचे अपडेट देण्यासाठी जयदीप भगत आपल्यासोबत आहेत। ठाणे परिसर, कल्याण, खास करून अंबरनाथ, तिथे काय परिस्थिती आहे आपल्याला सांगणार आहे अक्षय भाटकर। सगळ्यात आधी आपण जाऊयात, माझ्या मते आपण अभिषेक मुठाळकडे जाऊयात, कारण कोकणामध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळाली। अभिषेक, खूप इंटरेस्टिंग मतदारसंघांमध्ये तू सध्या आहेस। ग्राउंड लेवलची परिस्थिती काय? अर्धा तास फक्त शिल्लक राहिला मतमोजणी सुरू होण्यासाठी। मी साधारणपणे 30 सेकंदमध्ये इथली परिस्थिती दाखवून देतो। मी सध्याला मालवण नगर परिषद इमारतीमध्ये आहे आणि आता आपण बघू शकतो आहे की उमेदवार असतील, पोलीस असतील, हे सगळे इथं पोहोचलेले आहेत। उमेदवार देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत, ते देखील पोहोचले आहेत। मतमोजणीला थोड्याच वेळात आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच प्रामुख्यानं पाहायचं तर मालवण नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला, अशा प्रकारचा आरोप आपल्याला निलेश राणे यांच्याकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। भाजप इथे स्वबळावर लढली आणि एकूण संपूर्ण सिंधुदुर्गातच आपल्याला कुठेतरी स्वबळावर लढल्याचं आपल्याला भाजप हे पाहायला मिळतं आहे। मात्र यामध्ये प्रामुख्यानं जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करण्यात आला, अशा प्रकारचा आरोप आपल्याला होताना दिसला। आणि एकूणच राणे विरुद्ध राणे हे मोठ्या प्रमाणात इथं होताना दिसलेलं आहे। कुठेतरी भाजप ही कुठं वरचढ होते आहे का, अशा प्रकारे देखील होताना दिसलं आहे। कणकवलीमध्ये प्रामुख्यानं पाहायचं तर शहर विकास आघाडी विरुद्ध भाजप अशा प्रकारची आपल्याला लढत ही होताना पाहायला मिळाली। नितेश राणे यांची देखील प्रतिष्ठा इथे आपल्याला पणाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे मालवण नगर परिषदेमध्ये देखील निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि त्यामुळे ह्या दोन्ही राणेंना नारायण राणे नेमकं कोणाला आशीर्वाद देत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। 4 नगर परिषद नगर पंचायतींच्या निवडणुका आपल्याला सिंधुदुर्गात होताना दिसत आहे आणि त्यामुळेच एकूणच यामध्ये कोण बाजी मारतं हे बघणं महत्त्वाचं असेल। बरोबर, खरं अभिषेक, तुझ्याकडे आपण येणारच आहोत, कारण जसं ज्ञानदाने सांगितलं की भाजप विरुद्ध सर्व पक्ष आणि निलेश राणे आणि सगळा तो प्रकार जो घडलेला होता त्या पार्श्वभूमीवर तर खूपच इंटरेस्टिंग लढाई झालेली आहे। येऊया तुझ्याकडे, मी मुकुलकडे जाईन। मुकुल, तिकडे काय चित्र आहे नेमकं? मुक्ताईनगर असेल, उत्तर महाराष्ट्रात एकूणात ज्या पद्धतीने लढती झालेल्या होत्या, एकनाथ खडसे असतील, बाकीचे नेते मंडळी असतील, तिकडे नेमकं काय आता चित्र आहे? कशा प्रकारचं वातावरण आहे आता? कारण अवघा अर्धा तास उरलाय मतमोजणीसाठी। मुकुल, आपण आता मुक्ताई नगर नगरपंचायतीची जिथे मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आहोत।
जे उमेदवार आहेत, उमेदवार यायला सुरुवात झालेली आहेत, उमेदवारांचे प्रतिनिधी यायला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या डाव्या हाताला जर आपण बघितलं तर याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. पोलिसांचा खडा पहारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. बरोबर अर्धा तासांनी मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. स्ट्रॉंग रूममधून मतपेट्या या बाहेर काढल्या जातील आणि त्या एक एक टेबलवर ह्या ठेवल्या जातील. 15,636 एवढं मतदान झालेलं आहे आणि 30 टपाली मतदान झालेले आहे. त्यामुळे सुरुवातीला टपाली मतदान केलं जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. साधारणतः 7 टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि 5 फेऱ्या होणार आहेत. जसं तू म्हणाला, उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राजकीय रंग आपल्याला बघायला मिळालेले होते. हा जो मुक्ताईनगर मतदारसंघ आहे खरं तर खडसेंच्या नावाने ओळखला जातो, मात्र चंद्रकांत पाटील शिवसेनेचे आमदार आहेत, त्यामुळे खडसे विरुद्ध शिवसेना असा सामना इथे बघायला मिळालेला होता. दोंडाईचाची संपूर्ण नगर परिषद ही बिनविरोध पार झालेली आहे. जामनेर जिथे गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे तिथे त्यांच्या पत्नी नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत, बिनविरोध निवड झाली. त्यांच्यासह 10 इतर नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. मात्र उर्वरित जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरचा जर विचार केला तर अहिल्यानगरमध्ये जामखेड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा तिथे आपल्याला सामना बघायला मिळाला. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे यांच्या विरुद्ध तिथले शिवसेनेचे आमदार यांच्यामध्ये लढत बघायला मिळालेली होती. येवला हा मतदारसंघ छगन भुजबळ यांच्या नावाने ओळखला जातो, मात्र येवल्यामध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच भुजबळ यांच्या विरोधामध्ये शिंदेची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आपल्याला वेगळा सामना तिथे बघायला मिळालेला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या युत्या बघायला मिळालेल्या होत्या. अत्यंत चुरशीच्या लढती अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. थोड्याच वेळामध्ये निकालाला सुरुवात होईल. ज्यांनी आपले देव पाण्यात ठेवलेले आहेत उमेदवार. अगदी बरोबर आहे. थोड्याच वेळात म्हणजे काही मिनिटांचा अवधी आणि मतमोजणी सुरू होणार आहे. आपण मुक्ताईनगरमधनं थेट सांगोल्यामध्ये जाऊयात. सुनील दिवाण आपल्या सोबत आहेत. सुनील, सांगोल्याची लढत खूप इंटरेस्टिंग झाली कारण ती महायुतीच्याच 2 वेगवेगळ्या पक्षांमध्ये होती. भाजप विरुद्ध शहाजी बापू पाटील किंवा जयकुमार गोरे असं आपण म्हणू. सांगोल्यातलं चित्र काय आहे? किती उत्सुकता आहे इथल्या स्थानिकांना या निकालाची? खऱ्या अर्थाने सांगोल्याची लढत खरंच सगळ्या राज्यात गाजली होती. याला कारण आहे तसं होतं, एकनाथ शिंदेचे खंदे समर्थक माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना एकटं टाकलं होतं. भाजप असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, माजी आमदार दीपक साळुंके असतील, यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन बापूंना वेगळं टाकलं आणि यामुळं बापू एकटे पडल्यामुळं बापूंना खूप मोठा प्रतिसाद त्यांना गावातनं सहानुभूती मोठ्या प्रमाणात मिळाली होती. त्यामुळं आता निकालात जनता बापूंच्या मागं राहिली आहे का इतर भाजप, शिवसेना, भाजप आणि शेकाप यांच्या युतीच्या मागे राहिली हे पाहायला मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात इथं चुरशीची लढत झाली होती. याच पद्धतीने खरी लढत सोलापूर जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदामध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच लढत दिसलेली आहे. केवळ अकलूजमध्ये शरद पवारांची तुतारी इथं मोहिते पाटलांच्या पॅनलमधून दिसून आली होती आणि कुर्डवाडीमध्ये उद्धव ठाकरेंची मशाल दिसली होती. मात्र इतर ठिकाणी सगळ्याच ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे अशा रीतीची लढत होती. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचं पॅनल नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेंनी पंढरपूर, मंगळवेढा अशा ठिकाणी छुपी मदत दिली होती. त्यामुळं खऱ्या अर्थाने भाजप मोठा का एकनाथ शिंदे मोठा हाच आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. या आजच्या निकालामध्ये खऱ्या अर्थाने सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. महायुतीतल्या आणि महाविकास आघाडीतल्याच पक्षांमध्ये अंतर्गत लढत एक प्रकारे झाली आणि म्हणूनच ही निवडणूक चुरशीची मानली जाते की ताकद कुणाची, महापालिकांच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आवाज कुणाचा हे ही निवडणूक ठरवणार आहे. पण अश्विन, आपण जनरली काय बघतो तर त्या पक्षाचे नेते असं म्हणतात की आमचा विजय होणार, आमचा पक्ष नंबर 1चा पक्ष असेल. पण वडेट्टीवारांचं विधान खूपच वेगळं आहे अश्विन, खूप वेगळं आहे आणि त्यांनी भाकीत वर्तवलेलं आहे. नारदा, निकालानंतर वडेट्टीवार असं म्हणतात की भाजप हा 1 नंबरचा पक्ष असेल. त्यामुळे वडेट्टीवार जे काँग्रेसचे आहेत ते म्हणतात की भाजप 1 नंबरचा पक्ष असेल आणि त्यांचं दुसरं वाक्य असं आहे की काँग्रेस दुसऱ्या स्थानी असेल. त्यामुळे भाजप 1 नंबर, काँग्रेस 2 नंबर असं भाकीत वर्तवत आहेत विजय वडेट्टीवार. एक मोठं वक्तव्य आहे कारण आपण म्हणतोय की आता निकालाला अवघी 20 मिनिटं बाकी आहेत आणि त्याच्या आधीच अशा प्रकारचं वक्तव्य. आणि त्यांनी हे वक्तव्य नेमकं का केलंय? त्यांच्या वक्तव्याला एक पार्श्वभूमी आहे. त्यांनी असा दावा किंवा आरोप केलाय की भाजपकडे सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी प्रचंड मोठी ताकद या निवडणुकांमध्ये वापरली आणि म्हणूनच राज्यभरात भाजप क्रमांक 1चा पक्ष या निकालानंतर बनेल असं मोठं विधान, असा दावा वडेट्टीवारांचा आहे. महाराष्ट्रामध्ये
प्रचंड पैशाचा पूर आणला गेला, सत्तेचा दुरुपयोग केला गेला. त्यामुळं भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या सहकार्यानं 1 नंबरवर राहील. परंतु जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक 2 पर्यंत पोहोचते, याचाच अर्थ जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, राहील. तर धाराशिवमध्ये नेमकी काय स्थिती आपण बघूया. निकालापूर्वी भाजपकडनं गुलालाची खरेदी करण्यात आलेली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयात गुलालाची पोतीच्या पोती आणून ठेवलेत. त्यामुळे त्यांना किती विश्वास आहे आपण बघू शकतो. धाराशिव नगर परिषदेत खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पण त्यापूर्वीच ही गुलालाची पोती आणल्याचं हे दृश्य आपल्या समोर आहे. मध्ये निकालापूर्वीच भाजपनं जल्लोषाची तयारी केलेली आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं जे संपर्क कार्यालय त्याच्या बाहेर पॅन्डोल टाकलेला आहे, मंडप टाकलेला आहे आणि गुलालाची खरेदी देखील भाजपकडनं झालेली आहे. हे भाजपचं संपर्क कार्यालय आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात रात्रीच गुलालाचे पोते जे आहेत ते उतरण्यात आलेले आहेत. जवळ ते 20 ते 25 गोण्या गुलाल इथं भाजपकडनं खरेदी करण्यात आलेल्या आहे. धाराशिव नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप हे 2 उमेदवार आमने सामने आहेत. खरं तर धाराशिव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होती. खासदार ओमराजे निंबाळकर असतील, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, यांची प्रतिष्ठा जी आहे ती या निवडणुकीवर पणाला लागलेली आहे. जिल्हाभरात 8 नगर परिषदेमध्ये देखील दोन्ही पक्ष अनेक ठिकाणी आमने सामने आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढती होत आहेत. काही ठिकाणी वेगळं चित्र आहे. मात्र भाजपनं तयारी केलेली आहे. सोशल मीडियावरून देखील या विजयाचा जो तयारी आहे त्याचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत. निकालापूर्वीच भाजपनं ही जल्लोषाची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. तर अगदी 19 मिनिटं शिल्लक आहेत. 19 मिनिटांच्या नंतर मतपेट्या उघडल्या जातील, EVM उघडली जातील, निकाल समोर येणार आहे. आणि त्यापूर्वी आपण आपल्या रिपोर्टर्सला फ्री करूयात. मिकी, जयदीप आणि अक्षय अगदी थोडक्यात सांगायला मी तुमच्याकडे येतो. जयदीपकडे जाऊया. जयदीप बारामतीमध्ये आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी जयदीप असा सामना पुन्हा एकदा या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. बरीचशी गर्दी या मतदान केंद्रावरती, मतमोजणी केंद्रावरती पाहायला मिळते. काय चित्र आहे, काय अपडेट्स आहेत, अगदी थोडक्यात. ज्ञानदा, खरे तर अवघ्या काही वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. खरं तर बारामतीमध्ये 41 जागा आहेत, त्यातल्या 8 जागा बिनविरोध करण्यात अजित पवारांना यश आलेलं आहे. आणि काल जे मतदान झालं तर 33 जागांसाठी आणि 34वी नगराध्यक्षपदाची जागा. आता जर मोजणी होणार आहे ती 33 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची. खरं तर 67,000 इतकी मतमोजणी जी आहे ते मतमोजणी करायची आहे. आणि आजची जी आहे परिस्थिती अवघ्या काही वेळामध्ये सुरू होईल. मात्र असं जरी असलं तर अजित पवारांचं पारडं या निवडणुकीत जड दिसतं. विरोधकांना म्हणजे 41 पैकी जर बघायला गेलं तर साधारणतः 4 ते 5 जागा जो आहेत ते विरोधकांना मिळतील असा जो आहे तो अंदाज व्यक्त केला गेलेला आहे जाणकारांकडून. बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध बसपा अशी जी आहे ती लढाई पाहायला मिळाली. आता याच्यामध्ये नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असलं तरी अजित पवारांचं पारडं कुठेतरी जड आहे. तर इंदापूरमध्ये सगळ्यात पुणे जिल्ह्यातली काटेकी टक्कर कुठं होणार आहे तर ती इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बंडोखर प्रदीप गारटकर यांनी तू सांगतोय अनेक ठिकाणी जी आहे ती लढत आपल्याला बघायला मिळते. चुरशीची लढत होईल. आणि बघूया आता मागे जो उत्साह तुझ्या आम्हाला दिसतोय, कारण गर्दी तर वाढत चालली आहे. बघूया पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये ही मतमोजणी ती सुरू होईल. जयदीप आपल्या सोबत राहा. अक्षयकडे जातो मी. अक्षय, अंबरनाथची निवडणूक किंवा काल ज्या पद्धतीने प्रकार घडलेला होता, समोर आलेला होता, आणि त्याच्यानंतर अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, ठाणे म्हटलं की अर्थातच एकनाथ शिंदेचं नाव येतच ओघाने. तर अंबरनाथ आणि परिसरामध्ये नेमकं काय चित्र बघायला मिळतंय? मतमोजणी आधी कसा उत्साह आहे, कुणाला कॉन्फिडन्स आहे? अक्षय. अश्विन, एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या विरोधात दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे असा हा थेट सामना या अंबरनाथ नगर परिषदेसाठी होता. आणि त्यामुळे या दोघांनी अगदी जीव प्राणाला लावला होता. आता त्याचे निकाल आज हाती येणार आहेत. खरं म्हणजे अंबरनाथमध्ये पहिल्या दिवसापासून राडे सुरू झाले होते आणि शिवसेना आणि भाजपचा जो वाद होता जो दिल्लीपर्यंत गेला त्याची सुरुवात देखील इथूनच झाली होती. आता
त्याच वादाचा निकाल आज येणार आहे. त्यामुळे भाजपने जी काही ताकद या ठिकाणी लावली होती त्या ताकदीमधून भाजपला या ठिकाणी त्यांचा नगराध्यक्ष बसवता येतो का, ही सगळ्यात मोठी मेक आहे. त्याचबरोबर शिवसेनेने देखील प्रचंड या ठिकाणी फील्ड वर्क केलेलं होतं, पण तरी देखील इथे राष्ट्रवादीचे अजित पवार गटांच्या नगराध्यक्ष होत्या, त्याचबरोबर काँग्रेसचे देखील नगराध्यक्षाची पदासाठी उमेदवार होते आणि या सगळ्यांमध्ये वेगवेगळे लढलेले असल्यामुळे, कोणीही युती आघाडीमध्ये लढलेले नसल्यामुळे मतदारांनी नेमका कोणाच्या पक्षात आपलं मत दिलेलं आहे हे सांगणं तितकंसं सोपं नाही, थोडंसं अवघड आहे. कारण की बरोबर आहे, या निवडणुकांचं वैशिष्ट्यच हे होतं की इथे महायुती म्हणून कोणी लढलं नाही, महाविकास आघाडी म्हणून कोणी लढलं नाही आणि त्यामुळे निकाल काय समोर येतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.